जय श्रीराम शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। ती म्हणजेच की आता पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता 24 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आता हे 24 जिल्हे कोणते आहेत, तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही, सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि कोणत्या दिवशी हा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, ही संपूर्ण अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशी आलेली आहे की राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले होते त्याबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका आता पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यापैकी शेतकरी मित्रांनो 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले असून 634 कोटी रुपयांचे वितरण आता वेगाने सुरू करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता हे 24 जिल्हे कोणते आहेत ते आपण पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, पुणे, नांदेड, नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नागपूर, बुलढाणा। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, भंडारा, लातूर आणि वर्धा या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10 दिवसाच्या आत पीक विमा जमा करण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही राज्यातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। धन्यवाद।